नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण पाहत आहोत सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज ह्याच्यावरचे काही क्वेश्चन व त्याचं ॲनालिसिस. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन घेत आहोत जे की इथून मागे आयोगाने विचारलेले आहेत किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. आणि इथून पुढच्या ज्या तुम्ही एक्झाम देणार आहेत त्याच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर चला तर मग पहिला क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर प्रश्न काय, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता कोणी स्थापन केली म्हणजे जी की पहिल्यांदा स्थापन केली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे दंतीदुर्ग राजा जो होता त्याने महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता स्थापन केलेली आहे. दंतीदुर्ग म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? तर कोणता राजा होता ज्याचं मृत्यू झाला आणि वाकाटक साम्राज्य पूर्ण विभाजित होऊन गेलं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रवरसेन पहिला. प्रवरसेन पहिला म्हणजे 4 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा 3 नंबरचा. खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कोची बंदर. याला अरबी समुद्राची राणी म्हटलं जातं. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार आता कोण होता? कधी? 1983च्या क्रिकेट विश्वचषकसाठी कर्णधार कोण होता? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कपिल देव म्हणजे 4 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचा. नांदूर मधमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? नांदूर मधमेश्वर हे कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. तर याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे? तर पहिलं विधान काय आहे? महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे. आणि दुसरं ऑप्शन काय? हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं ऑप्शन. 1 आणि 2 दोन्हीही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. कारण हे निफाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे आणि गोदावरी आणि कादवा या 2 नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्राच्या 2020-21च्या वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात नमूद केलेल्या मानव विकास निर्देशांक 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दर्जा कमी आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो म्हणजे त्याचा दर्जा कसा आहे? कमी आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा. पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1981 म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. आणि 9 नंबरचा क्वेश्चन. ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात? तर ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात? तर त्याला सूक्त म्हणतात म्हणजेच 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे? पहिलं ऑप्शन काय? नगर परिषद. दुसरे आहे ग्रामपंचायत आणि तिसरं आहे जिल्हा परिषद. चौथे आहे पंचायत समिती. तर आपल्याला काय विचारलं आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे? तर ते विचारले. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नगर परिषद. पुढचा क्वेश्चन. जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहूल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे? आता बघा इथे अजून दुसरे पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर तो आहे अटल बोगदा. आणि जो कुणाला जोडतो? तर मनाली आणि लाहूल स्पिती व्हॅलीला वर्षभर जोडलेला राहतो म्हणजे वर्षभर तिथून प्रवास करता येतो. तर त्याची लांबी विचारली आहे आपल्याला. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 9.02 किलोमीटर. 9.02 किलोमीटर त्याची लांबी आहे. पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्यूसॉक तृण वाढते? तर ट्यूसॉक तृण म्हणजे हे गवत आहे. तर ते कोणत्या जंगलात कोणत्या प्रकारच्या जंगलात वाढते असा क्वेश्चन विचारला आहे. तर पहिलं ऑप्शन आहे पर्वतीय जंगले. दुसरं आहे उष्णकटिबंधीय पानझडी जंगले. तिसरं आहे उष्णकटिबंधीय काटेरी जंगले आणि चौथं आहे किनारी आणि दलदलीची जंगले. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे उष्णकटिबंधीय काटेरी जंगले. 13 नंबरचा क्वेश्चन पहा.
खालीलपैकी कोणता अविषाक्त म्हणजे नॉन टॉक्झिक वायू आहे? तर नॉन टॉक्झिक वायू कोणता आहे? पहिलं ऑप्शन काय? ओझोन, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे नायट्रोजन डायऑक्साईड आणि चौथा आहे कार्बन मोनॉक्साईड. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नायट्रोजन डायऑक्साईड हा नॉन टॉक्झिक वायू आहे, म्हणजे जास्त विषारी वायू नाही तो. तर पुढचा क्वेश्चन काय? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पु ल देशपांडे, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हे अल्टरनेट झालं, इकडं पर्याय आला आहे. तर 15 नंबरचा क्वेश्चन पहा. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखालील कोणती राज्य येतात? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखाली कोणती राज्य येतात? तर पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरं आहे गोवा आणि खाली ऑप्शन दिलेत. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2, म्हणजे दोन्ही राज्य मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखाली येतात, महाराष्ट्र आणि गोवा. पुढचा क्वेश्चन पहा. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली. तर कधी झालेली आहे या इन्स्टिट्यूटची स्थापना? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन 1962 या ट्रायबल इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे. तर 17 नंबरचा क्वेश्चन आहे. बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅश डॅशमध्ये परखड मते मांडत असत. तर बालविवाहाबाबत गोपाळ गणेशकर आगरकर यांनी कोणत्या म्हणजे वर्तमानपत्रात त्यांची मतं मांडलेली आहेत असा हा क्वेश्चन आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सुधारक, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 18 नंबरचा क्वेश्चन काय बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान आहे पोवाडा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे आणि दुसरं ऑप्शन आहे सर्वात जुना उल्लेखनीय पोवाडा अग्निदासने केलेला आहे. अफजल खानाचा वध हा होता ज्यात शिवाजी महाराजांची अफजल खानाशी झालेली चकमक नोंदवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा हा अग्निदासने केलेला पोवाडा, असे 2 विधान दिलेले आहेत. तर ह्याच्यातलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? तर 1 आणि 2 दोन्हीही आन्सर कसे आहेत? दोन्ही ऑप्शन कसे आहेत? ते करेक्ट आहेत, म्हणून 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणाला 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे? तर पहिलं ऑप्शन काय? आर्या आंबेकर. पहिलं ऑप्शन काय आहे? आर्या आंबेकर, दुसरा आहे श्रेया घोषाल, तिसरा आहे लता मंगेशकर आणि चौथा आहे आप्पासाहेब धर्माधिकारी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. तर 20 नंबरचा क्वेश्चन 2023च्या लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आलेला आहे? तर 2023चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिलेला आहे? तर ऑप्शन पहिलं काय? आर्या आंबेकर, दुसरा आहे सुरेश वाडकर, तिसरा आहे आशा भोसले आणि चौथा आहे श्रेया घोषाल. तर बघा, वरी जो क्वेश्चन विचारला होता तसेच ऑप्शन आहेत आणि फक्त एक ऑप्शन वेगळा आहे, म्हणजे आपलं ऑप्शन पण काय करेक्ट आहे? सुरेश वाडकर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 2023चा लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना भेटलेला आहे. आता 21 नंबरचा क्वेश्चन पहा. पद्मश्री शोभना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? तर पद्मश्री शोभना नारायण या कोणत्या क्षेत्रातल्या गुरु आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कथ्थक क्षेत्रातल्या त्या गुरु आहेत, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 22 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज किती आहेत? तर त्या आहेत 11, म्हणजेच ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन 11 आहेत फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य. 23 नंबरचा क्वेश्चन पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतकी आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 11.8%, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. 24 नंबरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले होते? तर आर्थिक पाहणी अहवाल कधीचा आहे? 2021चा. त्यानुसार काय सांगितलं आहे? 19-20च्या खरीप हंगामात कोणत्या तेलबियाचं उत्पादन सर्वाधिक झालं होतं? तर त्याचं करेक्ट आन्सर पाहूया. पहिलं ऑप्शन काय दिलं बघा? सूर्यफूल, दुसरं दिलं आहे भुईमूग, तिसरं आहे सोयाबीन आणि चौथा आहे तीळ. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सोयाबीन. सोयाबीनचं उत्पादन सर्वाधिक झालं होतं. आता लास्ट क्वेश्चन आपला 25 नंबरचा.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान काय दिलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती. आणि दुसरं सेंटेन्स काय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7% तुलनेत 16% होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? 1 आणि 2 दोन्हीही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशा प्रकारचे डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.